नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर झोप किंवा स्लीप याविषयी बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडनं खूप माहिती जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर अमृता आलेले आहेत. अमृता, नमस्कार. वेलकम टू मंगळवार मार्केटिंग वन्स अगेन. थँक यू. आजच्या एपिसोडमध्ये आपण मेलेटोनिन विषयी पण जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी अ, एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे, की आपण खूप काळ झोपत असतो, म्हणजे इन द सेन्स 1/3 ऑफ द टाईम आपण झोपतो. हं, इन्व्हेरिएबली असं आपण जेनेरिकली असं म्हणू, की 8 हं, तास हं, झोप अ, घ्यावी. हं. तर त्याच्यामध्ये अ, असा काही रिसर्च झालाय का, की झोप ही का सिग्निफिकंट आहे? आपण एवढ्या वेळा 1/3 वेळ आपण झोपेत घालवतो. तर एव्होल्यूशन वाईज झोपेचं महत्त्व कसं आहे? कारण आपण त्याच्यामध्ये खात नाही. आपण प्रिडेशनला ससेप्टेबल असतो. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. हं, तर ते मेन स्पीशीजच्या ज्या काय म्हणतात त्याला, कारणं दिलेली आहेत स्पीशी हं, पुढे हं, जाण्यासाठी. हं, त्याच्यामध्ये झोप फार काही कॉन्ट्रिब्यूट करताना दिसत नाही. प्रायमरीली या 3 गोष्टींमध्ये. हं. तर झोपेचं काय सिग्निफिकन्स आहे? सो ह्याच्या बऱ्याच थिअरी आहेत. अ, अ, प्रश्न एकदम बरोबर विचारला. कारण आपणच नाही तर सगळे प्राणी, सगळी झाडं, बॅक्टेरिया, फंगाय, मासे सगळे झोपतात हं. आणि बऱ्यापैकी काळ झोपतात. तर ज्या अर्थी आपण आत्ता पृथ्वीवर जगत असलेले सगळे प्राणी झोपतो, त्या अर्थी त्याचा एव्होल्यूशनमध्ये उत्क्रांतात काहीतरी फायदा झालेला असणार आहे. राइट. तर तो फायदा काय आहे? हे जाणून घ्यायला थोडंसं त्याचं कोणत्या काळात हे इव्हॉल्व झालं, हं. त्याच्याकडे थोडं बघावं लागेल. की पहिल्या जेव्हा एक पेशीचे जीवाणू जेव्हा पृथ्वीवर जन्माला आले पहिले, तेव्हा पृथ्वीवर 2च गोष्टींचं वातावरण होतं, 3च म्हटलं तर. पाणी, ऑक्सिजन आणि सूर्य. बरोबर. आणि त्या वेळेपासनं म्हणजे 2-3 बिलियन वर्षापूर्वीपासनं प्रत्येक जीवाणू हे त्याच गोष्टींना एक्सपोज झालेला आहे. बरोबर? आता रात्र आणि दिवस हे अतिशय विरुद्ध वातावरणं हं. ही दर 12 तासांनी प्रत्येक जीवाणूला तोंड द्यावी लागली आहेत. बरोबर. सो त्याप्रमाणे काही प्राणी किंवा काही प्राणी पण आपण त्यांना म्हणू शकत नव्हतो तेव्हा. काही पेशी, काही जीवाणू, काही प्राणी हे रात्रीसाठी जास्त इव्हॉल्व झाले आणि काही दिवसासाठी. करेक्ट. की काही निशाचर झाले आणि काही दिवसा जागे राहण्यासाठी झाले. तर सपोज आपण एक उदाहरण घेतलं, की एखादा प्राणी दिवसासाठी अडॅप्टेड आहे. त्याचे हं. डोळे, त्याचे कान, त्याचे प्रिडेशन करण्याची पद्धत ही सगळी दिवस या वातावरणासाठी इव्हॉल्व झालेली आहे. राइट. आता त्या उलट्या वातावरणात, कंप्लीटली उलट्या वातावरणात, इनफॅक्ट ही इज ससेप्टेबल टू प्रिडेशन. ही कॅनॉट हंट कारण की त्याचे सगळे अवयव दिवसासाठी इव्हॉल्व झालेले आहेत. सो त्या वेळामध्ये रेस्ट घेणं हे उपयुक्त ठरतं. म्हणजे इट्स ॲक्चुअली एनर्जी कन्झर्व्हिंग की त्या वेळामध्ये मला प्रिडेशन नीट करता येणार नाहीये. मी तिकडे टॉपमोस्ट प्रिडेटर नसणार आहे. तर मी राइट. तेव्हा रेस्ट करू. हं. पण दॅट स्टिल डझंट एक्सप्लेन त्याच्यानी हे होत नाही की एक्सप्लेन होत नाही की आपण झोपतो का? आपण लपत का नाही? किंवा आपण नुसतंच आराम का नाही करत? ही झोप ही अवस्था का येते? बरोबर. तर त्याच्यात अजून एक मग फॅक्टर लोकांनी थिअरीमध्ये काढलाय, की आपण जर 1-2 पिढ्या रात्री जागे राहिलो, कुठलाही प्राणी 1-2 पिढ्या रात्री जागा राहिला, तर त्याचे अवयव रात्रीसाठी अडॅप्ट व्हायला लागतात. ओके. ओके. 1-2 पिढ्या म्हणतोय 1-2 आपण. पिढ्या हं. इव्हन जास्त. म्हणजे जर मोर नंबर ऑफ जनरेशन्स मेनी आपण. जनरेशन्स हं. आपण जर रात्री जागे राहिलो, दिवसा प्रिडेटर असणारा प्राणी रात्री जागा राहायला लागला. बरं. तर त्याचे हळू-हळू अवयव त्या वातावरणासाठी अडॅप्ट होतात, की हं. त्याचे डोळे रात्री बघायला चांगले व्हायला लागतात. त्याचे कान रात्री ऐकायला चांगले व्हायला लागतात. आणि बरोबर. मग ही विल लूज द सर्व्हायव्हल एडव्हांटेज दॅट ही हॅड इन द डे. हं. सो आपण जेव्हा 2 विरुद्ध वातावरणांना तोंड देतोय, तेव्हा त्याच्यापैकी एक वातावरणाला पूर्ण अडॅप्टेशन आणि एक वातावरण पूर्ण झोपेत काढणं, धिस प्रोव्हाइडेड द सर्व्हायव्हल एडव्हांटेज. आपण हं. दोन्ही वातावरणात इक्वली पुढे वाढू शकतच नाही, कारण अच्छा. ही विरुद्ध वातावरण आहेत. राइट. म्हणून हे अडॅप्टेशन होऊन तो काळ झोप या अवस्थेत घालवणं हे हं. सगळ्यात फिट ठरलं. हं. म्हणजे एक खूप पोएटिक मी वाचलं होतं या विषयावर, की झोपेचा द मेन रिझन फॉर स्लीप इज टू डिलिव्हर
द ऑर्गॅनिझम इन टू द नेक्स्ट डे इन द बेस्ट स्टेट टू सर्व्हाइव्ह दॅट डे. नाईस. खूपच छान. सो अशी ही एव्होल्युशनरी थिअरी आहे ऑफ व्हाय वी स्लीप. इंटरेस्टिंग. पण हे होताना दिसत नाही. म्हणजे लहान हम्म, मुलं एस्पेशली, हम्म, कारण तुझं कन्सल्टिंग पण त्याच्या अराउंड भरपूर चालतं. हम्म, सो लहान मुलं झोपत नाहीत ही तक्रार तर आहेच आहे. हम्म, पण जसं आता तू सांगितलंस की चांगल्या स्टेटमध्ये किंवा एकदम हम्म, हेल्दी हम्म, स्टेटमध्ये ते नेक्स्ट डेला तयार नसतात. हम्म. तर झोप कमी झाल्यामुळे किंवा अपूर्ण झाल्यामुळे अकॅडमिकली लहान मुलांवरती काही परिणाम होतात का, की जे शाळेमध्ये हायलाइट होतात आणि मग पालक तुझ्याकडे येतात, किंवा असं काही सांगशील का? सो हे इंडिव्हिज्युअल लेवलला पण बघता येईल ह्या प्रश्नाकडे आणि कम्युनिटी लेवलला पण बघता येईल. राईट. कम्युनिटी लेवलला अनेक रिसर्चर्सनी अनेक स्टडीजनी ऑलरेडी हे बघितलेलं आहे. सो ते मी आधी ॲड्रेस करते. अतिशय वेगळ्या प्रांतांमध्ये, म्हणजे जिथे एज्युकेशन सिस्टीम भरपूर वेगळी आहे, चायना आणि अमेरिका अशा ठिकाणांमध्ये फॉर एक्झाम्पल असे स्टडी झाले आहेत की दे वर ट्राईंग टू लिंक मूल किती झोपलं आणि त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स. आणि तिकडे GPA असं अकॅडमिक परफॉर्मन्स मोजणारी सिस्टीम त्यांच्याकडे रेडी आहे. राईट. त्यामुळे त्यांनी त्या हिशोबाने ते स्टडी केलं. तर त्यांना डायरेक्ट लिंक सापडली 1 तास झोप आणि 1 पॉईंट ऑफ GPA. बर. सो बाकी सगळ्या गोष्टी सेम असताना जर ते मूल 1 तास एक्स्ट्रा झोपायला लागलं तर त्याचा GPA 1 पॉईंटनी वाढतो. राईट. त्याच्यात बाकी सगळं काहीही तुम्ही बघत नव्हतात की ते किती अभ्यास करतंय, किती पेरेंट्सचा एज्युकेशन हे काय आहे, फक्त झोप आणि GPA. तर हे मल्टिपल स्टडीजमध्ये सापडले. मग हे जस्ट कम्युनिटी लेवलचे स्टडीज झाले. जर बिफोर अँड आफ्टर स्टडीजकडे वळलो तर 2 शाळा होत्या अमेरिकेमध्ये, मिसिसिपीला एक आणि एक लाँग आयलंडला, बर. की ज्यांनी एका वर्षी त्यांच्या रिसर्चर्सचं किंवा एज्युकेशनिस्टचं ऐकून शाळेची वेळ ही 7च्या ऐवजी 9 केली. ओके. सो 2 तास एक्स्ट्रा पालकांना आणि मुलांना सकाळी मिळाला. जी मुलं उशिराही झोपत असतील त्यांची कदाचित झोप पूर्ण होईल आणि सगळे पालक व्यवस्थित त्यांना शाळेत आणू शकतील या हिशोबाने. राईट. तर त्यांना डायरेक्ट अकॅडमिक परफॉर्मन्सवर तर इफेक्ट जाणवलाच की मुलं जास्त लक्ष देऊ शकत होती वर्गात, जास्त फ्रेश येत होती. 5 तास पर वीक, 5 तास दर आठवड्याला त्यांनी जास्त झोप रिपोर्ट केली. त्यांचे एक्झाममधले ग्रेड्स वाढले. हे सगळं तर त्यांना जाणवलंच. पण त्या लोकॅलिटीमध्ये त्यांना दुसरेही फरक जाणवले की डिप्रेशन, सुसाईड आणि ॲक्सिडेंट रेट्स हे टीनेजर्समध्ये साधारण 20% कमी झाले. सो राईट फ्रॉम GPA म्हणजे डायरेक्ट अकॅडमिक मेजरमेंट टू मेजर्स लाईक दिस, कम्युनिटीमध्ये असे रिसर्चेस भरपूर झालेले आहेत. इंडिव्हिज्युअलमध्ये विचारलं मला तर माझ्याकडेच असे केस आली होती एक, राईट. की ज्यांना शाळेचा रेझिस्टन्स निर्माण झाला होता. एक लहान मूल होतं आणि ते काही काळ ट्रीटमेंट घेत होते पालक सायकॅट्रिस्टकडे, कारण त्यांच्या लहान मुलाला शाळेचा रेझिस्टन्स झाला होता. आणि त्या सायकॅट्रिस्टच्या लक्षात आलं की कुठेतरी ते मूल सांगतंय की माझी झोप पूर्ण नाही होते, ह्यामुळे त्याचा रेझिस्टन्स आहे की काय. तर एकत्र काम केल्यावर साधारण 2 महिन्यांनी त्या मुलाचा शाळेचा रेझिस्टन्स गेला, कारण की त्याची झोप पूर्ण व्हायला लागली बाय द टाइम ही वेंट टू स्कूल. सो असे इंडिव्हिज्युअल लेवलवरती पण परिणाम दिसायला लागतात. आणि फायनल गोष्ट ही आहे की जे काय तुम्ही मुलाला दिवसा शिकायला देताय, मग ते अभ्यासाचा भाग असू दे किंवा म्युझिक असू दे, स्पोर्ट्स असू दे, त्या स्किलचं आणि लर्निंगचं कन्सॉलिडेशन हे रात्रीच होतंय. तर जर तुम्ही अशी 2 मुलं घेतली की दोघांना सेम तुम्ही एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं शिक्षण दिलं, व्हायलिन शिकतात दोघं जण आणि सेम लेवलला आहेत, तर जे मूल जास्ती झोपतं ते लवकर शिकेल आणि जास्ती चांगलं शिकेल. सो अशा ओव्हरऑल टाईपचे लर्निंग ॲबिलिटी मध्ये करेक्ट डायरेक्ट कोरिलेशन दिसतंय झोपेचं. करेक्ट बरोबर आहे. राईट. आणि मग उशिरा झोपत असल्यामुळे मागच्या वेळेस आपण एक मुद्दा डिस्कस केला होता, तो आय थिंक आपण रिइटरेट करूया नवीन ऑडियन्ससाठी, की एक्स्ट्रा मील ऍड होतं. तर त्याचे जे परिणाम होतात तर त्याच्याविषयी सांग. आणि एस्पेशली जे आतापर्यंत आलेल्या केसेस आहेत त्याच्यातले काही एक्झाम्पल जर का देऊन सांगितलेस
हं. तर मग ते अजून थोडंसं रिलेटेबल होईल जे पेरेंट्स ऐकतायत. बरोबर. सो एखादं मूल 8 किंवा 9च्या ऐवजी जर 11-12 वाजता झोपलं, तर त्या 3 तासामध्ये एक एक्स्ट्रा मील ॲड होतं हं. आणि त्याचा संबंध त्या मुलाच्या स्थूलत्वाशी पुढे लागू शकतो, असं एक थिअरी आहे. आणि युजुअली ते मील अनहेल्दी असतं. अनहेल्दी असतं. कारण रात्री खाल्लेलं जेवण किंवा रात्री खाल्लेलं स्नॅक हे म्हणजे कोणी फळच खाईल का आय डाऊट येस. किंवा कोणी पालेभाजी खाईल का रात्री 11 वाजता आय डाऊट. पण इवन जस्ट ॲडिंग अ मील इज अ प्रॉब्लेम. हं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे नॉट जस्ट द मील, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा स्थूलत्व हे जर स्पेसिफिकली बघितलं तर त्या एंटायर सिस्टीमवरती झोपेच्या कमी असण्याचे खूप परिणाम आहेत. हं. तर फक्त झोपेच्या ह्याचे कमी असण्याचे नाही, तर मेलेटोनिन कमी जास्त असण्याचे पण खूप परिणाम आहेत. हं. डायरेक्ट वाया मेलेटोनिन रिसेप्टर्स. बरं. तर ते असे की मेलेटोनिन ह्याचा लेप्टिन आणि इन्सुलिन या 2 हॉर्मोन्सची खूप जवळचा संबंध आहे. बरं. की रात्री आपण जेव्हा झोपतो, तेव्हा मेलेटोनिनमुळे इन्सुलिन आणि लेप्टिन या दोन्ही गोष्टींची सेन्सिटिव्हिटी रिसेट होते. तर ओके. म्हणजे काय होतं, की हं. पेशी युजुअली एका विशिष्ट लेप्टिनच्या लेव्हलला जर रिस्पॉन्ड करत असतील किंवा इन्सुलिनच्या लेव्हलला रिस्पॉन्ड करत असतील, तर दिवसभरात ती लेव्हल हळू-हळू वाढते. ओके. की मला 10 इन्सुलिनच्या ऐवजी 20 इन्सुलिन लागतंय तोच रिस्पॉन्स द्यायला. हं. आणि ती लेव्हल रिसेट करणं ही प्रक्रिया रात्री घडते. ओके. त्यामुळे ती झोप किंवा ते मेलेटोनिन रात्री पुरेसं झालं नाही, हं. तर शॉर्ट टर्म परिणाम दुसऱ्या दिवशीवर हा घडतो की इन्सुलिन रेझिस्टंट असल्यामुळे जास्त भूक होते किंवा हं. सारखं भूक लागण्याचं हे होतं. सिमिलरली लेप्टिन रेझिस्टन्स असल्यामुळे पोट भरल्याचं जाणवणं कमी होतं. सो ते हां. शॉर्ट टर्ममध्ये हे रिसेट होण्याची प्रक्रिया पण रात्री होते. आणि ॲज यू कॅन इमॅजिन हे जर अनेक रात्री घडत गेलं, तर लेप्टिन आणि इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढतो आणि त्याच्याने डायरेक्टली स्थूलत्व वाढतं. हं. सेम खात असेल, हं. तरी कमी झोपलेलं मूल जास्त स्थूलत्वाकडे जाईल. राइट, राइट. म्हणजे भूक पण जास्त लागल्याची भावना होते आणि पोट भरलं नाहीये, अशी पण भावना अशी होते. पण भावना होते. करेक्ट. इंटरेस्टिंग. सो द मेलेटोनिन तू आता रादर मेलेटोनिन एंटर झालं आता कॉन्व्हर्सेशनमध्ये. तर याविषयी अनेक लोकांना थोडीशी माहिती आहे असं आपण म्हणू. पण मेलेटोनिन, झोप या 2 गोष्टींकडे सर्वसामान्य माणसांनी कसं बघायला पाहिजे? त्यातलं काय माहिती करून घ्यायला पाहिजे? आणि सरसकट मेलेटोनिनचा मारा बरेच लोकं करतात. म्हणजे झोप येत नाहीये, मेलेटोनिनचं एक रुटीन फॉलो करतात काही लोकं. तर त्या अशा लोकांना तू काय ओव्हरऑल सांगशील? सो मेलेटोनिनकडे बघताना पहिली गोष्ट आपण अशी समजून घेऊ शकतो की एव्होल्युशनरीली मेलेटोनिन हे झोपेचं हॉर्मोन म्हणून इव्हॉल्व्ह झालं नाही. ओके. आणि हे सरप्रायझिंग गोष्ट होती माझ्यासाठी पण, मी जेव्हा पहिल्यांदा वाचली. कारण आपल्यासाठी मेलेटोनिन इज द स्लीप हॉर्मोन. राइट. आपल्याला त्याचे इतर फंक्शन्स असू शकत होते पूर्वी, हे माहिती नव्हतं. तर मगाशी आपण जसं म्हटलं की पहिल्या ज्या पेशी जन्माला आल्या पृथ्वीवर, त्या 3 वातावरणात आल्या. ऑक्सिजन होतं, पाणी होतं आणि ऊन होतं. बरोबर. तर उन्हाचा त्याच्यावरचा आपण जरा इफेक्ट बघितला दिवस आणि रात्र. तर आता जे ऑक्सिजन वातावरणात होतं, ते जरी आपल्यासाठी जीवनदायी असेल, तरी त्याचे काही दुष्परिणाम पण होते. म्हणजे ऑक्सिजन त्या पेशीने घेतल्यानंतर त्याचे फ्री रॅडिकल्स किंवा फ्री रॅडिकल ऑक्सिजन स्पीशीज असे निर्माण होत होते, जे पेशींना डॅमेज करू शकत होते. राइट. हे आपल्या शरीरातही असतात. म्हणजे तुम्हाला हळूहळू जसं मी इव्होल्युशन सांगीन ते तुम्हाला कळायला लागेल की आता हे आपल्याबद्दल बोलणं चालू आहे. सो ते डॅमेज कमी करण्यासाठी, ते फ्री रॅडिकल स्पीशीज कमी करण्यासाठी मुळात त्या पहिल्या पेशीच्या ऑर्गॅनिझम्सनी मेलेटोनिनचं सिक्रिशन सुरू केलं. सो राईट फ्रॉम द फर्स्ट सिंगल सेल ऑर्गॅनिझम मेलेटोनिन एक्झिस्टेड ऑन दिस अर्थ. ओके. आणि त्याचा प्रायमरी फंक्शन हे अँटीऑक्सिडंट म्हणून होतं. इंटरेस्टिंग. सो त्याचं पहिलं फंक्शन होतं अँटीऑक्सिडंट. आणि ते इतकं पॉवरफुल, इतकं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे की आज जे आपल्याला खूप कॉमनली ऐकून माहिती आहे की व्हिटॅमिन ई हे खूप शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं, त्याच्यापेक्षा डबल
शक्ती ही अँटीऑक्सिडेशनची मेलाटोनिनमध्ये असते. हम्म. तर ते जे पहिले ऑर्गॅनिझम्स होते त्यांनी मेलाटोनिनचा असा वापर केला की ॲज अन अँटीऑक्सिडंट, तेवढंच त्याचं फंक्शन होतं त्यावेळेला. मग हळूहळू जसं एव्होल्युशन झालं, हे पहिले जे एक पेशीचे ऑर्गॅनिझम्स होते ते दुसऱ्या बॅक्टेरिया, फंगाय, झाडाबिडांनी खाल्ले राईट. आणि त्यांच्यामध्ये एक सिम्बायोसिस निर्माण झालं आणि ते ऑर्गॅनिझम्स आपण स्वतःमध्ये समावून घेतले सगळ्या प्राण्यांनी ॲज मायटोकॉन्ड्रिया. सो हे एव्होल्युशन अनेक जणांना माहीत असतं की Right. फर्स्ट ऑर्गॅनिझम्स वर इन्क्लुडेड इन द सेल्स ऑफ लेटर ऑर्गॅनिझम्स ॲज मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यामुळे आजही प्रत्येक सेल ज्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतं ते मेलाटोनिन सिक्रीट करू शकतं. म्हणजे आपल्या शरीरातलं प्रत्येक पेशी मेलाटोनिन सिक्रीट करू शकतं. आणि मायटोकॉन्ड्रियामध्येच आपली सगळी ऑक्सिजन ब्रेकडाऊनची रिॲक्शन घडते. त्याच्यामुळे तिथे फ्री ऑक्सिजन रॅडिकल स्पीशीज डेव्हलप झाले की ते मेलाटोनिन त्यांना अँटीऑक्सिडंट म्हणून वागून बरोबर. शांत करतं. तर हे मुळात मेलाटोनिनचं एव्होल्युशनरी फंक्शन आहे ॲज अन अँटीऑक्सिडंट. आता जसं जसं एव्होल्युशन पुढे वाढलं आणि कॉम्प्लेक्स प्राणी निर्माण झाले, बरोबर. त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागले की इन्फेक्शन व्हायला लागले, कॅन्सर व्हायला लागलं, एजिंगचं प्रोसेस व्हायला लागलं. बरोबर. आणि या सगळ्यामध्ये ऑक्सिडेशन हे महत्त्वाचं फॅक्टर होतं. त्याच्यामुळे मेलाटोनिन ह्या सगळ्या गोष्टींना अटॅक करायला लागलं. बरोबर. सो मेलाटोनिन इम्युनिटीसाठी म्हणजे रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाचं असतं. मेलाटोनिन अँटी कॅन्सर फंक्शनसाठी आपल्या शरीराच्या हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मेलाटोनिन एजिंग प्रोसेस कमी करण्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणजे हे दाखवणारे स्टडीज पण आहेत. फॉर एक्झाम्पल शिफ्ट वर्कर्समध्ये डायरेक्टली कॅन्सरचं प्रमाण जास्ती असतं कारण त्यांचं मेलाटोनिनचं सायकल अफेक्टेड असतं. सो हळूहळू एव्होल्युशनप्रमाणे मेलाटोनिनचे हे सगळे रोल्स पण पुढे आले. मग इव्हेंच्युअली असं झालं की हे जे रिस्टोरेशन, रिपेअर, अँटीऑक्सिडेशन हे सगळे जे फंक्शन्स आहेत ते प्राणी रेस्ट करत असताना म्हणजे झोपेतच व्हायला लागले. विच मीन्स की मेलाटोनिनचं प्रमाण जास्ती असायला लागलं जेव्हा प्राणी झोपत होते. म्हणून इट बिकेम द स्लीप हॉर्मोन. सो स्लीप Okay. इंडिपेंडेंटली इव्हॉल्व झाली. मेलाटोनिन इंडिपेंडेंटली आपल्याकडे खूप फंक्शन्स करत होतं आणि मग ते एकत्र आले. विच मीन्स की मग आता त्याच्या पुढचे सगळे इव्हॉल्ड प्राणी ह्यांच्याकडे 2 प्रकारची मेलाटोनिन होती. प्रत्येक पेशीमध्ये ॲज अन अँटीऑक्सिडंट राईट. आणि सिक्रीट होणारं रक्तात जे झोपेशी निगडीत झालं. सो आता हे सगळे फंक्शन्स एकत्र येऊन मेलाटोनिन हा एक मॅजिक हॉर्मोन आपल्याकडे आहे. राईट. जो झोप पण आणवतो, जो अँटी कॅन्सर, अँटी एजिंग, इम्युन रिस्पॉन्स आणि आता आपण बघितलं तसं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, मेटाबॉलिक हेल्थ ह्या सगळ्यासाठी आता महत्त्वाचा आहे. इंटरेस्टिंग. अँटी एजिंगचा पण रोल फार इंटरेस्टिंग वाटतोय की म्हणजे ते पण कदाचित तो स्टडी असेल की जिथे ज्यांची डिफर्ड स्लीप आहे त्यांचं एजिंग कदाचित थोडं. त्याचा इनफॅक्ट एक असा केस रिपोर्ट आहे की जे ग्लँड मेलाटोनिन सिक्रीट करतं, पिनियल ग्लँड नावाचं Yes. आपल्या ब्रेनमध्ये एक असतं. काही पेशंट्सना ज्याला त्याचे ट्युमर झाले आणि त्यांना ते पिनियल ग्लँड काढावी लागली, त्यांचं एजिंग प्रोसेस फास्टर होतं. सो असे डायरेक्ट केस रिपोर्ट्स आहेत. राईट. त्यांचं नॉट जस्ट झोप अफेक्ट होते पण हे सगळे प्रोसेसेस अफेक्ट Sure. होतात. शुअर. आता मेलेटोनिन बद्दल अजून थोडं जाणून घेऊ की झोप येण्यामध्ये मेलेटोनिनचा रोल आहे का ती कंटिन्यू करण्यामध्ये रोल आहे का मेलेटोनिनमुळे पूर्ण होते झोप? एक्झॅक्टली काय त्याचं हे आहे? खूप छान प्रश्न विचारला. सो मेलाटोनिनचा मेन रोल हा झोप येण्यामध्ये आहे. ओके. साधारण दिवसा आपल्या रक्तामध्ये, शरीरामध्ये 1 pg म्हणजे 1 पिकोग्रॅम पर ml एवढंच मेलाटोनिन असतं. आणि ते त्याची लेवल दाबलेली असते सूर्यप्रकाशाने किंवा लाईटनी. ओके. सो जी पिनियल ग्लँड आहे त्याला पूर्ण वेळ सिक्रीट करायचं असतं मेलाटोनिन. पण त्याला आपले डोळे एका पर्टिक्युलर मेकॅनिझमनी सिग्नल पाठवतात की आत्ता लाईट आहे, आत्ता नकोय. सो ते सप्रेस्ड असतं. मग सूर्यप्रकाश गेला, सूर्योदय झाला की तो सिग्नल काढला जातो आणि पिनियल ग्लँड मेलाटोनिन सिक्रीट करते. मग त्याचं प्रमाण रात्रीपर्यंत आपल्या शरीरामध्ये 1चं 60 pg/ml होतं. सो ऑलमोस्ट 60 टाइम्स मेलाटोनिन वाढतं आणि त्याच्याने आपल्याला झोप येते. ओके. पण ती लागते का
हे डिटरमाइन करणारे इतर अनेक हॉर्मोन्स आहेत. त्याच्यापैकी महत्त्वाचा हा कॉर्टिसॉल, म्हणजे आपण जो पॉप्युलर पार्लन्समध्ये आपण ज्याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखतो. राईट. त्याचं आणि मेलेटोनिनचं खूप जवळचा संबंध आहे, की मेलेटोनिन हाय असेल आणि कॉर्टिसॉल लो असेल की मगच झोप लागते. राईट. जर मेलेटोनिन सिक्रीट झालं पण कॉर्टिसॉल हायच राहिलं तर झोप येते पण लागत नाही. आता एक क्विक क्वेश्चन, कॉर्टिसॉल वरती लेवल राहायचं कारण काय? सो कॉर्टिसॉल व्हेरी ॲप्टली इज नोन ॲज द स्ट्रेस हॉर्मोन. ओके. सो कुठल्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक, इमोशनल स्ट्रेस ह्याच्यानी कॉर्टिसॉलची लेवल वाढते. म्हणजे एखाद वेळेस तुम्हाला हे सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केलं असेल, अनुभवलं असेल, की एखादा स्ट्रेस असेल दिवसा, कामावर म्हणा किंवा पर्सनल म्हणा, तर ऑफकोर्स झोप लागत नाही. आपण दमतो, आपल्याला झोप येते पण ती लागत नाही, कारण कॉर्टिसॉलचं लेवल पुरेसं खाली जात नाही. तर सिमिलरली लहान मुलांमध्ये सुद्धा शारीरिक स्ट्रेस म्हणजे ओव्हर टायर्ड असणं किंवा आधीची नॅप नीट न होणं, मानसिक स्ट्रेस म्हणजे त्यांना शाळेत काही खूप स्ट्रेस असणं किंवा एखाद्याने बुली केलं, किंवा सबकॉन्शियस इमोशनल स्ट्रेस की त्यांनी आई-बाबांना भांडताना ऐकलं. ह्या सगळ्या स्ट्रेसेसमुळे जर कॉर्टिसॉलचं लेवल वाढलेलं असेल तर मुलाला झोप येते पण लागत नाही आणि मग ते फ्रस्ट्रेट होऊन चिडचिड करतात, रडरड करतात, जे सगळ्याच पालकांनी अनुभवलं असेल. राईट. ह्या 2 हॉर्मोन खेरीज सुद्धा त्या मिल्यूमध्ये बरेच हॉर्मोन आहेत. काही Right. त्याच्यातले आपल्याला माहिती आहेत, गाबा अशा टाईपचे, आणि काही त्याच्यातले आपल्याला माहिती नाही आहेत. सो फक्त मेलेटोनिन हे डिसाईड करतं का, तर नाही. पण मेलेटोनिन हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. मगाशी एक तू फार छान सांगितलंस, की जसे जसे लाईट कमी व्हायला लागतात तसं मेलेटोनिनचं सिक्रेशन वाढायला लागतं, जे 1 to 60x पर्यंत दिसतं. आता सूर्यास्तानंतर टिपिकली आपल्या शहरांमध्ये राहणारी जी लोक आहेत यांच्याकडे अंधार फारसा दिसत नाही. तर त्यामुळे तो जो प्रकाश सतत असतो आपल्या आजूबाजूला, स्ट्रीट वरती असेल, घरात सुद्धा भरपूर दिवे लावून असतो, काही नाही तर आपण झोपताना मोबाईल बघतो. तर ह्या सगळ्याचं जे लाईट सेन्सिटिव्हिटी आहे, तर ते मेलेटोनिन सिक्रेशन अफेक्ट करतं का? ऑफकोर्स करतं. ऑफकोर्स करतं. म्हणजे सध्याच्या आजूबाजूचे ब्राईट लाईट्स आणि स्क्रीन हा नंबर 1 मुद्दा आहे, की मेलेटोनिन डिसरेग्युलेट होण्याचं कारण. म्हणजे माझ्याकडे जी मुलं येतात, जी अशी उशिरापर्यंत झोपतात, त्यांना बाकी सगळ्याच्या व्यतिरिक्त हा पण मी एक ॲडवाईस देते, की अगदी बाळ लहान असताना तर इस्पेशली सूर्यास्तानंतर घरचे लाईट्स ब्राईट नको. सूर्यास्तानंतर तर स्क्रीन मुलांना दाखवायला अजिबातच परवानगी नाही माझ्या पेशंट्सना. आणि त्याचा फायदा त्या मुलांनाच नाही तर त्या पूर्ण कुटुंबाला होतो. मेक सेन्स. सगळ्यांचं रेग्युलेट होत असेल रेग्युलेट मेलेटोनिन होतं. सिक्रेशन. अमेझिंग. आता जेव्हा मुलं तुझ्याकडे येतात, अर्थात पालक त्यांना घेऊन येत असणार आहेत, पण मला थोडं मुलांच्या अँगलनी बघायचंय, की जेव्हा तू त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करतेस किंवा तुझं इंटरॅक्शन जेव्हा होतं त्यांच्याबरोबर, त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे या सगळ्या गोष्टीवरती? ऍक्च्युली साधारण 5 वर्षाच्या खालच्या मुलांना तर मी बोलवतही नाही. मी Right. पालकांचं काउन्सिलिंग करते. कारण जे Makes काय sense. बदल घडवायचे असतात लाईफस्टाईलमध्ये ते पालकांना घडवायचे असतात. मूल तर त्याच्यात पडलंय बिचारं. त्यांनी त्याच्यातलं कुठलंच चूज केलेलं नाही. म्हणजे मला 12 वाजता झोपायचं आहे, इट्स नॉट हिज चॉईस. राईट. सो मी 5च्या खालच्या मुलांना तर बोलवतच नाही. करेक्ट. त्याच्या पलीकडच्या मुलांना सुद्धा माझं पहिलं कन्सल्टेशन पालकांचंच असतं. राईट. कारण की त्याच्यातले अनेक मुद्दे हे पालकांनीच बदलायचे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी मी त्यांना सांगणार आहे ते त्यांना पालकच घडवून आणू शकत असतात. त्यामुळे मी त्यांच्याशी इंटरॅक्ट ऑलमोस्ट 1 महिना पहिला तर करतच नाही. वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळी झोप इम्पॉर्टंट असते. म्हणजे प्रेग्नन्सी पासून टीनेज पर्यंत. आणि आपलं एन्व्हायरमेंट तर कायम बिझी, कंटिन्युअसली तर ते बिझीच होत जाते. असं नाहीये की बाबा 1-2 वर्षांनी आपल्या आजूबाजूला शांतता असणार आहे किंवा आपण कुठे रिमोट भागी जाणार आहोत. तर हे सगळं कॉन्स्टंट असताना आणि केऑस कॉन्स्टंट असताना एव्हरी स्टेज त्या चाइल्डच्या
किंवा व्यक्तीच्या ह्यांनी स्लीप रेग्युलेशन किंवा स्लीपवरती कसं लक्ष केंद्रित करावं? सो ॲक्चुअली लहान मुलाच्या झोपेची काळजी एक पालक म्हणून तुम्ही राईट फ्रॉम प्रेग्नन्सी घेऊ शकता. तर ते कसं? तर जेव्हा बेबी आईच्या पोटात असतं, तेव्हा त्याच्या डोक्यात मेलाटोनिन सिक्रीट होत नसतं. ती एबिलिटी तेव्हा त्याच्यात नसतेच. तर त्याला मेलाटोनिन कसं मिळतं किंवा त्याला आजूबाजूला दिवस आहे, रात्र आहे, हे इन्फॉर्मेशन कसं कळतं? तर आईचं मेलाटोनिन प्लॅसेंटाच्या मधनं त्याच्यापर्यंत पोहोचत असतं. राईट. ह्याचा अर्थ असा की त्या आईचे स्लीप वेक सायकल्स, त्या आईचं सनलाईट एक्सपोजर आणि त्या आईचा आहार, ह्याचे विंडोज, हे सगळं खूप महत्त्वाचं ठरतं. आईचं ज्या वेळेला मेलाटोनिन पीक होतं त्यावेळेला त्या अनबॉर्न बेबीला पण मेलाटोनिन पीक मिळतो आणि आईचं ज्या वेळेला मेलाटोनिन कमी होतं त्याला पण ते मिळतं. त्यामुळे युट्रसच्या आत असताना सुद्धा आजूबाजूच्या वातावरणाविषयीचं माहिती त्याला अशी मेलाटोनिनद्वारे कळत असते. एकदा जन्म झाल्यावर साधारण 3 ते 4 महिने लागतात आपली पिनियल ग्लँडला मेलाटोनिन सिक्रीट करायला सुरू करायला. तोपर्यंत बाळाला मेलाटोनिन आईच्या दुधातनं मिळत असतं. राईट. सो अगेन प्रेग्नन्सी आणि ब्रेस्टफीड करताना आईची काय दिनचर्या आहे हे त्या बाळाच्या मेलाटोनिनसाठी खूप महत्वाचं असतं. की आईनी रोज सकाळी सनलाईट एक्सपोजर स्वतःला देणं, दिवसा बाहेर जाणं, व्यवस्थित आहार घेणं. म्हणजे रात्री 2 वाजता जर स्नॅक घेतला प्रेग्नंट आईनी तर डायरेक्टली मेलाटोनिन सप्रेस होऊन बाळावर पण इफेक्ट होतो. सो इटिंग विंडो ही दिवसा ठेवणं हे सगळं बाळासाठी महत्वाचं आहे. आणि तेच पहिले 3-4 महिने पण सेम काळजी घ्यायची आहे. एकदा 3-4 महिन्याचं बाळ व्हायला लागलं की त्याच्यामध्ये स्वतःचं मेलाटोनिन सिक्रिशन सुरू होतं. त्याची पिनियल ग्लँड हळूहळू मॅच्युअर होते. तर हा काळ 3 ते 4 महिन्याचं बाळ असल्यापासून साधारण 1 वर्षाचं असताना असेपर्यंत हा खूप महत्वाचा आहे. कारण त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा मेलाटोनिन सिक्रीट होणार आहे. तर त्याचं सायकल रेग्युलेशन हे त्यावेळेला एस्टॅब्लिश होणार आहे. त्यामुळे 4 महिन्याच्या पुढे बाळाला दिवसा छान ऊन आणि रात्री छान अंधार, हे दोन्हीही कॉन्ट्रास्ट, हे दोन्ही विरुद्ध वातावरण नीट दिसली पाहिजेत. त्याचबरोबर त्याचं रात्रीचे ब्राईट लाईटचं एक्सपोजर, स्क्रीनचं एक्सपोजर हे तर नाहीच पाहिजे. त्याच्या आहाराच्या वेळा व्यवस्थित पाहिजे की रात्री त्याला लेट नाईट जागं ठेवून स्नॅक देणं हे व्यवस्थित नाहीच आहे. आणि कंटिन्यूड ब्रेस्ट मिल्कमधनं थोडंसं सप्लिमेंटल मेलाटोनिन येत राहणार आहे. सो स्लीप वेक सायकल सेट करण्याच्या दृष्टीने आयुष्याची ही फेज बाळ साधारण 3-4 महिन्याचं असल्यापासून 1-1.5 वर्षाचं असल्यापर्यंत ही खूप महत्वाची आहे. राईट. त्याच्या पुढे नेक्स्ट फेज जी येते टॉडलरहूड, की बाळाला आईबाबांचं काहीच पटत नाही. पहिलं टीनेज ज्याला म्हणतात. त्यावेळेला मेलाटोनिन, आता मी अज्युम करते की तुम्ही छान त्याला एक्सपोज केलं आणि मेलाटोनिन सायकल त्याचं छान सेट झालं. तर आता फिजिओलॉजीपासून बाहेर येऊन त्याचे हॅबिट डेव्हलपमेंट सुरू होते. साधारण 1-1.5 वर्षापासून 4-5 वर्षापर्यंत ही दिस इज द फेज ऑफ हॅबिट डेव्हलपमेंट. तर ह्या वेळामध्ये त्याला चांगलं बेड टाईम रुटीन एस्टॅब्लिश करून देणं, त्याला रोज त्याच वेळेला झोपायला एनकरेज करणं आणि त्यांनी पालकांच्या ह्या चांगल्या हॅबिट्स बघणं. 4 ते 5 वर्षापर्यंतचं सांगितलंस. आता पुढे जाताना, कारण आता मोस्टली इंडिपेंडेंटली मुलं खायला लागतील, म्हणजे फूड इंटेक त्यांचा वेगवेगळ्या सोर्सेस पण चेंज होतील. तर असं असताना स्लीप हॅबिट कडे जात असताना त्यांनी डाएट कडे सुद्धा कसं बघितलं पाहिजे ऍट डिफरंट स्टेजेस, तर तेही थोडंसं ऍड करतो त्याच्यामध्ये. सो आता लहान मुलांचा आहार कसा असावा वगैरे हे तर खूप एक्सपर्ट्स सांगणारे आहेत, मी त्याला हात नाही लावत. झोपेच्या दृष्टीने मी फक्त एवढंच सांगते पालकांना की संध्याकाळी 5 नंतर बाळ स्टिम्युलेट होईल अशी कुठली गोष्ट द्यायची नाही. आता ॲडल्टसाठी, मोठ्या व्यक्तींसाठी स्टिम्युलंट म्हणजे कॉफी, चहा, कोको अशा सगळ्या गोष्टी असतात. तसं लहान मुलांसाठी स्टिम्युलंट म्हणजे साखरेचे कुठलेही पदार्थ, साखर, गूळ, ज्यूस, जे काही पण, म्हणजे लाडू, घरच्या लाडूपासून फ्रूट ज्युसेसपर्यंत, पॅकेज ज्युसेसपर्यंत सगळं, साखरेचे कुठलेही पदार्थ आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले, म्हणजे हाय सिम्पल कार्ब्स असलेले कुठलेही पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड म्हणजे जे आपले चिप्स किंवा चिवडे वगैरे असे असतात ते संध्याकाळी 5 नंतर देऊ नका. जर तुम्ही देऊ इच्छिता तर दिवसभर आहे तुमच्याकडे ते द्यायला, की सकाळी लाडू द्या किंवा जे काही असेल बिस्किट, पॅकेज फूड सगळं सकाळी देऊन घ्या.
5 नंतर कुठलाही स्टिम्युलंट पदार्थ द्यायचा नाही. हम्म. त्याच्यानी जे पिक्स आणि क्रॅशेस होतात त्याच्यानी लहान मुलांची झोप पटकन अफेक्ट डिस्टर्ब होते. होते. बरोबर. राईट. म्हणजे माझ्याकडे इनफॅक्ट एक केस अशी आली होती, ती भारतातली नव्हती. युरोपातली एक केस होती, की ज्याच्यामध्ये लहान मूल रात्री दर 1.5 तासांनी उठत होतं आणि मग ते त्याला एक हर्बल टी असं देत होते. बर. तर झोपायसाठी त्याच्यामध्ये असं खूप जे पॉप्युलर हर्ब्स असतात झोपेचे, कॅमोमाईल वगैरे असे हर्ब्स होते. तर त्या मुलीची आई, त्या जी मुलगी माझ्याकडे आली होती तिचं बाळ घेऊन, त्या मुलीची आई आणि आजी ते हर्ब्स घरी बनवायचे. त्यांच्याकडे ती पानं असायची, ते हर्ब्स घरी बनवायचे आणि ते त्या बाळाला द्यायचे आणि त्यांची बाळं छान झोपायची. तर दॅट्स आय कॅन अंडरस्टँड दॅट, कारण की काही हर्ब्सचा असा झोपेवर रिलॅक्सिंग परिणाम असतो सुद्धा. आता ती तेच प्रिपरेशन कमर्शियली घेत होती आणि मी तिला त्याचं पॅकेज इन्फॉर्मेशन मला पाठवायला सांगितलं, तर त्याच्यात प्रत्येक चमच्यामध्ये 3 ग्रॅम शुगर होती आणि असे 3 चमचे प्रत्येक वेळेला ती बाटलीत घालत होती. विच मीन्स 9 ते 10 ग्रॅम शुगर दर 1.5 तासांनी ते बाळ घेत होतं. त्यामुळे त्याला एक पीक यायचा, तो मेनिक व्हायचा, झोपायचा नाही, क्रॅश आला की झोपायचा, परत पीक. सो हे सायकल पूर्ण वेळ चालू होतं. तर मी तिला 2 पर्याय दिले, की एकतर तू ते घरी बनव तुझं काय ते हर्ब आहे, किंवा सिम्पली नको देऊस, साधं पाणी दे. आणि लाईक मॅजिक, म्हणजे एका आठवड्यात त्यांचा तो झोपेचा प्रश्न चालला गेला, की दर 1.5 तासांनी जे बाळ उठत होतं ते कम्प्लिटली थांबलं. सो असे आपल्याला म्हणजे खूप जनरेशन्सपासून आलेले काही नुसके आहेत, पण त्याला आपण कमर्शियल प्रिपरेशन वापरायला लागलो, पॅकेज गोष्टी वापरायला लागलो, अशा गोष्टी त्याच्यात आल्या अचानक शुगर बॅकडोर मधनं, की त्याचे असे परिणाम होतात. आपण जनरली पॅकेटचं कॉन्टेंट बघत नाही, तरी हल्ली बऱ्यापैकी अवेअरनेस झालाय की ऍटलिस्ट लोक ऍडेड शुगर नाहीये ना, इथपर्यंत तरी बघतात. आता याच थ्रेडमध्ये टीनेजर्स बद्दल थोडस सांग, कारण त्यांची स्लीप अर्थातच खूप वेगळी डिस्टर्ब असणार आहे. सो ऍक्च्युली टीनेजर्समध्ये आपण जे मेलेटोनिन बोललो होतं, ते मेलेटोनिनचं सिक्रिशन आणि पीक हे इतर पॉप्युलेशनपेक्षा किंवा लहान मुलं आणि मोठं दोघांपेक्षा 3 तास उशिरा होतं. ओके. ओव्हरऑलच हे आपल्याला म्हणजे इट्स फिजिओलॉजी दॅट वी नो, की जर एका लहान मुलामध्ये सनसेट नंतर 8 वाजता मेलेटोनिनचं पीक येत असेल, तर त्याच लहान मुलामध्ये टीनेजर झाल्यानंतर ते पीक 3 तास उशिरा येतं. ओके. आणि ते पीक 3 तास उशिरापर्यंत टिकतं सुद्धा. सो जे टीनेजर्स उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात, ते काही तुम्हाला त्रास द्यायला किंवा स्टबर्न आहेत म्हणून किंवा रात्री त्यांना सिनेमाच बघायचा आहे म्हणून जागे राहतात असं नाहीये. त्यांची ट्रुली झोपच फेजच डिलेड असते. त्यांना झोप उशिरा येते आणि उशिरा संपते. म्हणजे झोपेचं जे ब्रॅकेट आहे ते बेसिकली तेच शिफ्ट होतं त्यांच्यामध्ये 3 तासांनी. ओके. तर हे माहीत झाल्यानंतरच अनेक अमेरिकेतल्या शाळा कॉलेजेसनी मोठ्या मुलांची शाळा जरा उशिरा ठेवूया असा निर्णय घेतला. कारण की त्यांची झोप तर सकाळी 8 वाजेपर्यंत होणं शक्यच नाहीये. तर अशा स्थितीत आपण काय करू शकतो अशा मुलांची मदत करायला? तर ट्रुली त्यांना तेवढं उशिरापर्यंत झोपू देणं हेच त्यांच्या बायोलॉजीसाठी चांगली गोष्ट आहे. तर जर खरंच शाळा कॉलेजेस टीनेजमध्ये उशिरा सुरू होत असतील, तर ती नंबर 1 गोष्ट आहे कम्युनिटीमध्ये जी आपण करू शकतो त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे 3 तास उशिरा मेलेटोनिन आहे, पण ते 7-8 तास उशिरा नाहीये. सो ते 8चे 11ला झोपत असतील, पण 11चे ते जे 2-3 वाजता झोपतात, मग दॅट इज हॅबिट किंवा दॅट इज बिहेवियरल. ते आपण नक्की कमी करून देऊ शकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा हे स्लीप हायजीनचे मुद्दे, की रात्री स्क्रीन नाही आणि रात्री ब्राईट लाईट नाही आणि रात्री एक्साइटिंग गोष्टी करायच्या किंवा खायच्या नाहीयेत, हे त्यांच्यामध्ये सुद्धा तितकंच ट्रू आहे. सो त्यांना थोडासा लिवे द्यायचा आहे त्यांचं झोप डिलेड असल्यामुळे, पण त्यांना त्याच्यामुळे सोडूनच द्यायचं आहे असंही नाहीये. आणि त्या वयात तर इनफॅक्ट पालकांना त्यांच्याशी संवादही साधता येतो, की झोपेचं महत्त्व काय आहे, ते पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला कसं सेटअप करणार आहे आणि त्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो ॲज अ फॅमिली. पण त्यांना थोडासा लेट बेड टाईम अलाव करणं हे ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. बरेचसे ते झोपायला म्हणून जातात पण जागतात 2-3 वाजेपर्यंत, आणि स्क्रीन्स तर डेफिनेटली आहेत. नो स्क्रीन्स इन द बेडरूम हॅज टू बी अ फॅमिली रूल. त्याची अशी पॉलिसी करायला पाहिजे. म्हणजे इन द बेडरूम म्हणजे कोणाच्याच बेडरूम मध्ये पालकांनी पण न्यायचा नाही आणि मुलांनी पण न्यायचा नाही. तुम्हाला हवं तेवढं स्क्रीन बघून घ्या,
आणि एका पर्टिक्युलर वेळेला ते बाजूला डिपॉझिट ठेवून करा. द्या. हां. हो. आणि म्हणजे की ॲक्चुअली हे डिनर आणि डिनर नंतर दोन्ही वेळेला करणं हे फॅमिलीसाठी तशी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे घरी आले, तुम्ही सगळं स्क्रीन बघून घ्या, रिलॅक्स होऊन घ्या, न्यूज बघून घ्या, जे काय करायचंय ते करा. एकदा जेवणाला आलं की फोन चार्जिंगला आणि बाजूला ठेवलेला आहे. वाजला तरच उचलायचा. अवघड टास्क आहे. एग्रीड. पण द अमाउंट ऑफ फॅमिली टाईम दॅट इट क्रिएट्स इज अमेझिंग. म्हणजे हे राइट. सुद्धा माझ्या पेशंट्सच्या पालकांनी मला सांगितलंय विथ सम ओल्डर चिल्ड्रन, की हा नियम केल्यानंतर मूल मला अचानक डिनर नंतर जेव्हा सगळं रिलॅक्स्ड असतं, तेव्हा ते मला शाळेतलं काही-काही सांगायला लागतात किंवा आधी जे शेअरच करत नव्हते ते करायला लागतात. सो त्यांना सुद्धा पालकांबरोबर रिलॅक्स्ड आणि नो स्क्रीन असा टाईम हवा की नाही? बरोबर. आता जे टिपिकली अर्ली अर्थात मुलांपासून आपण थोडं आता हं. पुढे जाऊ, की जे अर्ली 30s मधली लोकं आहेत किंवा हं. तिथपर्यंत जी लोकं आहेत, तर ते मोस्टली नवीन करियर सुरू झालेलं असतं, नवीन हं. नोकरी असते. हातात थोडेसे पैसे आलेले असतात, त्यामुळे पार्टीज ऑब्व्हियसली हं. वाढलेल्या हं. असतात. लेट नाईट हं. बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या असतात. म्हणजे हं. पिक्चर हं. बघणं असेल, पार्टी करणं असेल, कुठेतरी स्लीप ओव्हर्स असतील. हं. तर त्यावेळेस या झोपेचं बऱ्याचदा खोबरं होताना दिसतं. हं. तर ते कसं अव्हॉइड करता येईल या एज ग्रुपसाठी एस्पेशली? कारण आता जनरली असं बघितलं जातंय, की जे निअरिंग 40s जी हं. लोकं आहेत, त्यांना अचानक थोडं महत्त्व कळल्यासारखं वाटतंय, हं. की अरे हे नको, हे नको, हे नको. त्यांना पण मुलांच्या दृष्टीने पण कळायला शुअर. लागतं. आणि त्यामुळे काय होतं, की 22 ते 30 32 हा जो एक 5-10 वर्षाची ब्रॅकेट आहे, की जिथे पीपल गो क्रेझी. म्हणजे हं, हं. झोपेच्या बाबतीत, की अरे हं. ठीक आहे, काय नाही होत. हं. हं. किंवा हं. तेव्हा लक्षात येत नाही, की हं. मी काय 2-3 तास पण झोपलो तरी चालतं. हं. हा जो एक झोन हं. असतो. हं. तर त्या एज ग्रुपला हं. टार्गेट करून आपण काय सांगू शकतो? सो त्या एज ग्रुपमध्ये लाइक यू सेड एक इंडिपेंडन्स आलेला आहे. पैसे हातात असतात आणि आई-बाबांचं रेग्युलेशन संपलेलं असतं आणि अजून स्वतःच्या मुलांचं रेग्युलेशन सुरू झालेलं नसतं. सो त्यांना काही बंधनं घालणं हे कठीणच आहे. म्हणजे राइट. आपण त्यांना सांगून त्यांना पटणारच नाहीये, की एवढं झोपायचंय आणि एवढं खायचंय. इनफॅक्ट हा ॲडवाईस तर सगळीकडे आहेच आहे. पण तो घेतायत असं नाहीच आहे. शुअर. पण त्यांना एक गोष्ट नक्की आपण सांगू शकतो, की त्या 10 वर्षात केलेले आहाराचे गडबड आणि झोपेची गडबड ही अनेक पुढचे वर्ष हे आरोग्याला हानिकारक असते. शुअर. आणि त्यांना अजून एक गोष्ट सांगू शकतो आपण, की मज्जा करण्याचे मार्ग फक्त रात्रीच असतात असं नाहीये. म्हणजे अनेक असे ग्रुप्स पण आहेत, की जे ट्रेकिंगला जातात, की जी सकाळी करण्याची ॲक्टिव्हिटी आहे. हो. किंवा राइट. तुम्ही दिवसा मूव्ही थिएटर तर काय दिवसभर चालू असतं. दिवसा बरोबर. मूव्हीला जा किंवा राइट. डे लाँग पिकनिकला जा. त्यामुळे दिवसा मेक्स सेन्स. उजेडी ही मजा करता येत नाही असं मिसकन्सेप्शन नसावं. बरोबर. त्यातून राहिलं हे लेट नाईट पार्टी किंवा असे जे मुद्दे आहेत, की ट्रुली जी मजा रात्रीच करता येते. त्याच्यासाठी आठवड्यातला 1-2 दिवस बाजूला ठेवणं ठीक आहे. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी थोडी कमी मॅनेज करता करता आली येते. पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जे वीकडेज आहेत, की जेव्हा तुम्हाला सकाळी ऑफिससाठी कंपल्सरी उठायचंच आहे, तेव्हा तरी रात्री वेळेवर झोपा ऑन अ वीक नाईट, स्कूल नाईट. आणि वीकेंडला ती भरून काढू शकता. त्याचे सुद्धा दुष्परिणाम आहेतच. म्हणजे वीकडे आणि वीकेंड हे डिस्कनेक्टेड आयुष्य जगण्याचे पण परिणाम आहेतच. पण ॲटलीस्ट दररोजच 2-3 वाजता झोपताय असं तरी नाही होणार. आणि डेफिनेटली दिवसाचे हॉबीज कल्टिव्हेट करणं हे एक त्याच्यातला खूप चांगला भाग असू चांगला शकतो. कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट त्याच्यामधली होऊ शकते. पालक खूप उशिरा जागे होतात का, की मुलाची झोप होत नाहीये आणि मग तुझ्याकडे येतात? हं, असं हं, हं, सिनारिओ दिसतोय हं, का? किंवा आपण असं म्हणू, की तू काय सांगशील, की जे पालकांनी हं, थोडंसं लक्ष देऊन बघायला हं, पाहिजे, की अरे हं, ह्या गोष्टी घडतायत, हं, तर ह्याच्यावर मी ॲक्ट हं, करणं गरजेचं आहे हं. आणि खूप उशीर झाला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला थोडा वेळ बरोबर लागू आहे. शकतो. तर असे काही तू सांगू शकशील का? सो मी तर गेले काही महिने प्रयत्न करतेय, की ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, त्यांचे जे क्लासेस असतात ANC किंवा जस्ट बाळ झाल्यानंतरचे जे क्लासेस किंवा वर्कशॉप्स आहेत, त्या वर्कशॉप्समध्येच जाऊन सांगायचं,
की बाळाची झोप कशी महत्वाची आहे आणि ती तुम्ही कशी डेव्हलप करा, काय करू नका पहिल्या वर्षात. अशा गोष्टी मी अशाच क्लासेसमध्ये जाऊन सांगायला लागले. कारण दॅट्स लाईक वी डिस्कस्ड दॅट इज द एज टू स्टार्ट. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे जे पालक येतात ते खरंच टोक्याचा प्रॉब्लेम झाल्यावरच येतात. म्हणजे मुलाची झोप 1-2 तास होत नाहीये हे पालकांना लक्षात सुद्धा येत नाही. 1-2 तास रोजची कमी होतीये. राईट. तर जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्याकडे एक स्लीप डेट म्हणजे झोपेचं कर्ज असं झालेलं असतं. स्लीप डेट. सो माझ्या अनेक पालकांना मी जे 4 ते 6 आठवड्यांचा प्रोग्राम देते त्याच्यापैकी पहिला आठवडा किंवा पहिले 2 आठवडे हे फक्त झोप भरून काढणं ह्याच्यासाठीच असतात. पण अशी म्हणजे झोप भरून काढता येते? हो, म्हणजे त्याचे परिणाम कमी करता येतात. सो ती जी झोप गेली ती गेली. पण आपण जसं मगाशी डिस्कस केलं त्या क्रॉनिक स्लीप डेटनी किंवा झोपेच्या कर्जामुळे कॉर्टिसॉलचं बेसलाईन त्या मुलामध्ये एलिव्हेटेड असतं. मग ते कॉर्टिसॉल बेसलाईन एलिव्हेटेड असण्याचे असे परिणाम दिसतात की ते मूल प्रत्येक वेळेला झोपायला रेझिस्ट करतं. कारण की त्याला झोप येते पण लागत नाही. आणि ही मधला काळ खूप फ्रस्ट्रेटिंग असतो मुलाकरता. तर आई बाबा पण म्हणतात झोप, त्याला पण झोप आलीये पण झोप लागतच नाहीये. तर ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते अजून कॉर्टिसॉल वाढतं. त्या मुलाला स्ट्रेस होतो. कितीही लहान असू दे, 1 वर्षाचा सुद्धा असू दे. दुसरं म्हणजे ते सिन्स ते झोप लागून राहू शकत नाही कॉर्टिसॉल बेसलाईनला नसल्यामुळे ते रात्री अनेकदा उठतं. 5, 7, 8 अशा वेळांना. तिसरं म्हणजे दिवसाचा क्रँकीनेस सुरू होतो. किंवा असे नवीन व्यक्ती, नवीन जागांना जायला ते मूल नाही म्हणायला लागतं. फेमिलियारिटी त्याला लागते. शाळेची अँक्झायटी डेव्हलप होते. सो कॉर्टिसॉल बेसलाईन एलिव्हेटेड असल्याचे हे सगळे परिणाम मुलामध्ये दिसायला लागतात बाय द टाइम दे कम टू मी. की तो झोपायला 2 तास लावतोय. आय नो द रिझन. त्याची झोप झालेली नाहीये म्हणून लावतोय. सो असं झाल्यावर मी त्यांना सांगते की पहिले आपल्याला ती कॉर्टिसॉल बेसलाईन खाली आणायची आहे. आणि त्यासाठी पहिले 2 आठवडे तुम्ही फक्त दिवसाच्या 24 तासांपैकी जे काय ते डेफिसिट असेल 2 तास, 1 तास ती एक्स्ट्रा झोप त्या मुलाला प्रोव्हाइड करायची आहे. आणि त्याच्यानी त्यांचे अनेक मुद्दे तिथेच सॉल्व्ह होतात. म्हणजे जे ते रात्री उठत होतं ते बंद होतं. बेड टाईमचा रेझिस्टन्स बंद होतो. थोडासा क्रँकीनेस कमी होतो. मग उरतो जो काही प्रॉब्लेम ते माझ्याकडे घेऊन आले होते तो आम्ही त्याच्यानंतर सॉल्व्ह करतो त्या 2 आठवड्यांनंतर. त्यामुळे हे झोपेचं कर्ज ही मेजर गोष्ट घेऊन माझ्याकडे पेरेंट्स येतात. दुसरं म्हणजे जे हे असं बेड टाईम रेझिस्टन्स वगैरे सुरू होतो ना तेव्हा पालक जो पर्याय वापरतात त्याच्यासाठी की आयदर आपल्याकडे झुला किंवा अशा गोष्टीत मुलाला टाकतात किंवा बाळाला घेऊन कार किंवा 2 व्हीलरमध्ये फिरायला नेतात. आणि मग ते त्यांना ॲज ए सवय म्हणून रोज करावं लागतं. बिफोर ट्राईंग टू गेट रीड ऑफ दॅट हॅबिट मला त्यांचं झोपेचं कर्ज कमी करावं लागतं. आणि मग त्या सवयीकडे यावं लागतं. सो आत्ता ही नवीन ब्रांच असल्यामुळे डेफिनेटली माझ्याकडे टोकाचे प्रॉब्लेम घेऊनच लोक येतात. आणि ते कमी करायला मी प्रयत्न करतेय की अशा ठिकाणी ANC PNC क्लासेसमध्ये जाऊन अवेअरनेस रेस करणं किंवा जिथे पण मला फोरम मिळेल मी सांगते की मुलांच्या झोपेचे प्रॉब्लेम हे तुम्ही पहिल्यापासून ॲड्रेस करा, प्रिव्हेंट करा आणि झाले तर लवकर ॲड्रेस करा. राईट. आणि जेव्हा हॅबिट ब्रेक करायची जेव्हा वेळ येते त्यावेळेस मग तुझा अप्रोच ओव्हरऑल कसा असतो? अर्थात केस टू केस बेसिस तो चेंज होत असणार आहे. पण त्याच्यासाठी काही तू सांगू शकशील का की जर असं आपण अज्युम करू की लिस्नर्सना असं लक्षात आलं की अरे ही हॅबिट माझी आहे आणि दॅट इज नॉट गुड, तर ती ब्रेक करण्यासाठी काही सांगू शकशील का? सो लहान मुलाची एखादी हॅबिट ब्रेक करायला 4 आठवडे ते 6 आठवडे लागतात. आणि त्याचा नंबर 1 प्री रेक्विजिट हेच आहे की मुलाची झोपेचं कर्ज नको, नाहीतर ते कशालाच एक्सेप्ट करणार नाही. सो ते सगळं झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडे मुद्दे म्हणजे मी पेरेंट्सना जे सांगते ते असे असतात की त्या सवयीला एक ऑल्टरनेटिव्ह पहिल्यांदा क्रिएट करा. की सपोज त्या मुलाला फक्त गाडीतनं फिरवून झोप येते तर तुम्ही त्याला दुसरं काय ऑफर करू शकता ते आधी सुरुवात करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बेड टाईम रुटीन आपण मागच्या वेळेला जी चर्चा केली होती की 20 मिनिटाचं रुटीन सेट करा. ते 20 मिनिटाचं रुटीन सेट करा आणि ॲट द एंड ऑफ दॅट तुम्ही कार राईडला जा. सो दोन्ही करा काही आठवड्यांसाठी. आणि मग ते रुटीन करत राहा आणि कार हळूहळू कमी करा.
So you have to हम्म. provide an alternative which the child enjoys and is safe and secure with. आणि you have to provide a reason why that habit should stop. Makes सो sense. मोठ्या मुलांसाठी तर डायरेक्ट डिस्कशन करायचं की आता आपण घरी झोपू शकतोय, आता आपण कारमध्ये नको जाऊया, तुला चालेल का? आणि मूल अनेकदा ते एक्सेप्ट करतं. कारण मुलाला फक्त झोपण्यासाठीची काहीतरी एक प्रोसेस हवी होती, जी तुम्ही अल्टरनेटिव्ह प्रोव्हाईड केली. हा पण एक तू चांगला हे विचारलास हा. मी असं कधी इमॅजिन केलं नव्हतं की किंवा पालक करत नसावेत असं मी ॲझ्युम करतोय. जिथे तू म्हटलीस की असं आपण करूयात चालेल का? हं, हं. हा तू प्रश्न विचारलास. हो आणि ते मूल सो जर तो नाही म्हणलं, हां. तर मी पालकांना सांगते मग ते आज नाही करायचं. मग उद्या ओके. परत तो प्रश्न विचारायचा, की आज आपलं सगळं रुटीन झालंय, आज पाऊस पडतोय, आज आपण घरीच झोपूया का? गाडीने नको जायला का? जर तो परत नाही म्हणाला, तर परत त्याचं ऐकायचं आणि गाडीने जायचं. 3 वेळा, 4 वेळा, 7 वेळा तो प्रश्न विचारल्यावर तो एकदा हो म्हणेल, की हो आपण घरी झोपूया आणि हम्म. मग दॅट हॅबिट स्टॉप्स. बऱ्याचदा कारण मी प्रश्न हा असा विचारला की फार काउंटर इंट्युटिव्ह असू शकतं हे पेरेंट्सना की इनफॅक्ट असं ते म्हणणं जास्त नॅचरल असू शकेल ना, हं. की आजपासून गाडीने जायचं नाही, आज इथेच झोपायचं. मग झालं ना पुढचे तासभराचं. यू विल रन पण दॅट इंटू अ इज व्हेरी टँट्रम स्ट्रेट. इंटरेस्टिंग. दॅट इज व्हेरी हं, इंटरेस्टिंग ऑन हाऊ यू पुट द क्वेश्चन हं, अहेड. हं. आणि अर्थात परत पेशन्स आहेच आहे. म्हणजे पेशन्स हे म्हणून तर मी म्हटलं, की जे माझ्याकडे येतात त्या पालकांना मी म्हणते, की 4 ते 6 आठवडे आपल्याला जे 0 वर्षापासून 2 वर्षापर्यंत त्या मुलाबरोबर एखादी सवय लागली आहे, ती सवय घालवायला 4 आठवडे कमिट करणं हे तर कंपल्सरी आहे. म्हणजे 2 वर्षांची सवय एका दिवसात, एका रात्रीत जाऊच शकत नाही. शक्य नाहीये हं, होणं. हं. बरोबर आहे. म्हणजे ती ती मॅजिक वॉन्ड नाहीये, की नाहीये, एक 2-3 नाहीये. दिवसात पटकन अहं, डॉक्टरांकडे गेलो, औषध आलं नाही. किंवा गुण आला. हो, अशी बाग नाहीये. त्याच्यामध्ये नाही. तुम्हाला ओव्हरऑल फॅमिलीला बिहेवियरल चेंजेस करून बरोबर. स्लीपवरती काम करणं गरजेचं आहे. हं, मस्त, मस्त. खूपच भारी. जेव्हा केसेस सुटतात किंवा हं, ज्याला आपण म्हणू की काहीतरी त्याचं सोल्युशन येतं आणि हं, पेरेंट्सला हं, फायदा होतो. हं. त्याचं ओव्हरऑल त्याचं फिलिंग कसं आहे? माझ्यासाठी तर खूपच चांगलं असतं कारण एखाद्या कुटुंबाचंच पूर्ण आयुष्य बदलतं त्याच्यानी. म्हणजे हं. जर मूल रात्री 10 वेळा उठत असेल, 12-1 पर्यंत झोपत नसेल, दिवसा क्रँकी असेल, तर त्या कुटुंबासाठी त्याचे खूप प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे आईचं मेंटल हेल्थ त्याच्याशी लिंक्ड असतं. बरोबर. दोघांचा जॉबवरचा परफॉर्मन्स त्याच्याशी लिंक्ड असतो. हं. आई जॉबला परत जाते का नाही हे सुद्धा अनेकदा त्याच्याशी लिंक्ड असतं. सो हे सगळं कुटुंबाचं बदलतं. आणि त्या मुलासाठी तर म्हणजे फॉर फ्यू चिल्ड्रन आय हॅव सीन अ पर्सनॅलिटी चेंज, की ते जे हं. असं अँक्शियस आणि पूर्ण वेळ क्लिंगी असतात ते खुलतात आणि हे मी हं. बघितलंय फिजिकली पेशंट्समध्ये. राइट. आणि त्या आया जे मला फीडबॅक पाठवतात ते तर म्हणजे मला खूपच हृदयस्पर्शी असतात ते, की फारच ट्रुली हे छान. माझ्यासाठी लाईफ चेंजिंग होतं असं. राइट. अमेझिंग. सो डॉक्टर अमृता फारच भारी डिस्कशन झालं आणि आय थिंक सायंटिफिकली पण आपण बऱ्याच गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगायचा आपण प्रयत्न केला. अ, मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण जसे डिटेल्स दिले होते, की तुझ्याबरोबर कनेक्ट कसं करता येईल, तेही आपण यावेळेस देऊया. आणि इफ यू वॉन्ट टू आस्क समथिंग टू कम्युनिटी टू ॲज अ एंड नोट तर आपण तसं करूया. आणि थँक्स अ लॉट वन्स अगेन. थँक यू, थँक यू. ॲज ॲन एंड नोट मगाशी तू जे म्हटलास तेच मी कॅरी फॉरवर्ड करीन, की तू म्हणलास, की आपण 1/3 आयुष्य झोपतो. लहान मुलांसाठी ते प्रमाण ह्याच्यापेक्षा पण जास्त आहे. म्हणजे मूल 7-8 वर्षाचं पर्यंत इट स्पेंड्स हाल्फ इट्स लाईफ अस्लीप. तर त्यामुळे त्याच्या अर्ध्या जाग्या आयुष्याकडे इतकं लक्ष देणं, की त्याचं कुठला क्लास, काय आहार, किती वाजता त्यांनी ह्या प्रॅक्टिसला जायचं. पूर्ण आपलं लक्ष मुलाच्या त्या आयुष्याकडे केंद्रित असतं आणि बाकीचं पूर्ण अर्धा भाग आपण इग्नोर करतो. हे बरोबर गोष्ट नाही आणि आपण त्या अर्ध्या भागाकडे, झोपेकडे पण तितकंच लक्ष द्यावं, अशी माझी इच्छा आहे. अमेझिंग. बेस्ट एंड नोट. तर मंडळी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि झोपेबद्दल, चाइल्ड स्लीपबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा.
आणि डॉक्टर अमृता यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. भेटूया पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.